जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र ज्याची आजची लोकसंख्या 121 कोटी, हे चालायचं कसं? तर ते एक प्रकारे गीता, बायबल, कुराण ज्याला म्हणता येईल असं एक देशासाठी संविधान बाबासाहेबांनी हे केलं. आणि हे संविधान लिहित असताना, हे देशाला संविधान देत असताना त्यांनी एका गोष्टीची ही काळजी घेतली, हा देश लोकशाही प्रधान आहे. यापूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला जर शासक व्हायचं असेल तर राजाच्या पोटीच त्याला जन्म घ्यावा लागत होता. पण आता तुमच्या माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा हा देश चालवू शकतो. ही इतकी मोठी घटना बाबासाहेबांनी या देशाला दिलेली आहे. कालचाही दिवस भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण होता. ए मेरे वतन के लोगो या गाण्याला काल 51 वर्ष पूर्ण झाली. आणि 1900 चीन सोबतचं युद्ध हरल्यानंतर जी देशामध्ये एक प्रकारे निराशेची लाट आली होती, ती निराशा दूर करण्याचं 51 वर्षापासूनचं हे गीत, काल त्याची 51 वर्ष पूर्ण झाले, त्याचाही एक स्मृती जागवण्याचा कार्यक्रम काल मुंबईमध्ये झाला. असाच एक महत्वाचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कदाचित या ठिकाणी बसलेल्या अनेकांना माहीत नाहीये, तो उद्याचा आहे. अशोक भैया कल का दिन है. जोगेंद्रनाथ मंडल जी, इनकी कल जन्मदिन है. ये जोगेंद्रनाथ मंडल जी कौन है? तो ये बंगाल के वहां के नेता थे, दलित नेता थे. उन्होंने अपनी जगह छोड़कर बाबा साहब को घटना समिति में भेजने के लिए, बाबा साहब कहाँ के थे? महाराष्ट्र के, लेकिन यहाँ के राज्यकर्ताओं को उनका महत्व नहीं समझा. उनको भेजने के लिए अपने विधानसभा को उन्होंने त्यागपत्र देकर बाबा साहब को घटना समिति में भेजा. उनका कल जन्मदिन है. ऐसे ही जनवरी का जो महीना है, ये सारे बड़े लोगों को याद करने का महीना है. निश्चितपणे या ठिकाणी अनेक जण बसले आहेत. फार थोडे लोक असतील या ठिकाणी जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे. पण जे बलिदान या देशातल्या क्रांतीवीरांनी दिलं, त्याचा निश्चितपणे सन्मान तुम्ही आम्ही कुठेतरी ठेवला पाहिजे. मला या ठिकाणी आयोजकांचं याच्याकरताही कौतुक करावं असं वाटते की त्यांनी फार 2 मोठ्या प्रभूतींचा फोटो त्यांनी या ठिकाणी ठेवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. याही माणसाचं कर्तृत्व या देशाला फार मोठं आहे. नेताजींची इच्छा होती, हा देश स्वतंत्र करण्यापर्यंतच त्यांचा डोकं विषय नव्हता. हा देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा देश कसा चालला पाहिजे, या देशामध्ये लोकांना आपलं साधारणतः आपल्या अधिकाराप्रती आपण जागरूक आहोत, पण कुठेतरी आपण आपले कर्तव्य पार पाडतो का, हेही निश्चितपणे आज तुम्ही आम्ही तपासून पाहण्याची वेळ. आणि नेताजींचा हा विषय होता की त्यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या देशातल्या नागरिकांना शिक्षण द्यायचं, ह्या देशातले अधिकार कोणते आहे, कर्तव्य कोणते आहे हे समजावून सांगायचं, आणि नंतर ह्या देशातल्या लोकांना मिलिटरी शासन, मिलिटरीचं शिक्षण देण्याचं सुद्धा नेताजींच्या डोक्यामध्ये होतं. अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा असाच प्रकारचा कार्यक्रम आपण 15 ऑगस्टच्या नंतर सुद्धा घ्यावा अशी मी आयोजकांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम.